घेतलं तर अर्ध पुण्य मला मिळतं आणि तुम्ही भजन केलं तर अर्ध पुण्य तुम्हाला मिळतं, म्हणून भजन करून घ्यायचंय. बरं भजन का म्हणायचंय? भजन पाणी पिऊन घ्या. हा माझा स्वभाव विनोदी थोडा बरं का. सावकाश पाणी द्या. भजन कशामुळे करायचं माहितीये का? भजनाच्या तत्वावरती देव मुखातलं उष्ट खातोय. नाहीतर आपण किती श्रीमंत, त्याला कोण जाळतं महाराज? कोणी जाळीत नाही. आपण किती श्रीमंत, किती गाड्यान, किती बंगले, किती सोनं, किती पैसा, काय इंडियन नाही देवाला असलं तुमचं. नामस्मरण किती करताय तुम्ही याच्याशी घेणं देणं देवाला. मग करताय सगळ्या तुम्ही, सगळ्या महिला अगोदर हा माझ्या मग म्हणायचं ऐकू दे राजाला. मी पुढे म्हणतो महिला माझ्या मग, हा टाळी वाजून बरं का सगळ्या महिलांनी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जोरात, आणखी जोरात. इकडच्या थोड्या यांच्यात मिसळून म्हणा तुम्ही, विसरून म्हणा थोडं. आणि मागच्या महिलांचा आवाज आला पाहिजे नंबर 1. भजन म्हणायचं म्हणलं आवाज असं बिंबीच्या देठापासून काढायचं सज्जन नाही का नाही. त्याशिवाय मजा नाही भजनाची. आपल्या बायाचा आवाज इथून निघत नाही. पाण्याला जाऊ द्या ना, पाण्याला कुठं विहिरीवर, हापशावर. पाण्यासाठी बायातली बाया भांडणं हो. तुला आवाज निघतो बायांचा, तुला तुला केली काय माहिती नाही ना, काय अडचण नाही. असाच आवाज असतोय खरं. आमची बायको एक दिवशी मला म्हणले, लग्न झाल्या म्हणला बघू आवाज काय. लग्न झालं साखरात आली. लग्न तुम्ही साखरात असते ना. लग्न झालं साखरात आली. बायकोने आवाज दिला, महाराज इकडे या. गेलो दान 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 दान. म्हणलं काय आता लग्न झाले आपलं बेतन घ्यावं लागते. आकार ओळखलं. म्हणलं काय? बायको म्हणली साडी घ्या ना. मी अर्धा काळ आलो. म्हणलं बाई आता शिक सुरुवात, तुला कुठं साड्या घेतो? मी गाडी बदलाय ना, तुला साडी कुठं घेऊ? मी जरा ओसकोलो बायकोला. म्हणले साडी पिढी काय नसते म्हणले. अरे साडी बिडी काय घेत नसतो म्हणलं. मी असं म्हणून घेत नसतो म्हणलो आणि बायकोने नाराज होणं संगच. बायको नाराज झाली. 10 दिवस बोललीच नाही. 10 दिवस बोललीच नाही. नीट आहे का तर कळण. 10 दिवस बोललीच नाही. बायको नाही बोलली, मी नाही बोललो. इकडे लक्ष द्या बरं का बाई. इकडे त्यांना जागा द्या. इकडे ह्या सगळ्या जणी त्यांना खून व्हायला या. पैसे तर या बस. हा सुनायत का? हा पण त्यांनी म्हणून नाही पुन्हा जात सासूचा स्वसना. इकडे लक्ष द्या. कपड्याच्या दुकानात गेलो कायला? अहो साडी घ्यायला नाही. इकडे लक्ष द्या. कपड्याच्या दुकानात गेलो आणि नंबर 1 असं एक शर्ट घेतलं लिलनचं भारीतलं 2000चं. कितीचं? 2000. टाकलं बॅगेत, बॅग गाडीत आलो घरी. गाडीतली बॅग काढली, गाडी बॅग क्वाटवर. मी गेलो हातपाय तोंड दिलं फ्रेश व्हायला. लांबून आलो फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेलो. असंच असतंय ना आहे का नाही? फ्रेश व्हायला असं बाथरूम मध्ये गेलो. बायको आली क्वाट कडून, क्वाटवर पाहिजे बॅग आहे. हसलीच बॅग कडे पाहून हसलीच. तिला वाटलं नक्की महाराजांनी बॅग मध्ये, तरी बी साडीच का? नीट आहे का बरं का? नीट आहे का? तिला वाटलं नक्की महाराजांनी बॅग मध्ये साडी आणली. बॅगची चेन उघडली आणि बघती तर शर्ट आहे. नेहरू शर्ट आहे. नक्की महाराजाचं आहे काय? शर्ट बघितलं त्यांनी नंबर 1 भारीतलं शर्ट. कापड बिपड एकदम भारी. तर मी आपलं तोंड पुशीत बाथरूमच्या बाहेर आलो आणि अशी डोक्याच्या आळीत फनफन करायली बायकोच्या. कमून 10 दिवस सांगितलं याला मी साडी घ्या घ्या घ्या, घेतली नाही. आपल्याला बरं शर्ट आणलाय. बायको मी असं बाहेर दिसलो, बायको माझ्याकडे बघून म्हणते, महाराज इकडे या. मी गेलो. म्हणलो काय? म्हणली शर्ट कुणाचं आहे? नीट आहे का बरं का? शर्ट कुणाचं आहे?